नमस्कार, मी संजना. कसमादे अपडेटच्या संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण दिवसभराच्या बातम्या आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या घडलेल्या आजच्या महत्त्वाच्या घटनांवर नजर फिरवूयात. जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणारी कंपनी मायक्रोसॉफ्ट याचं सर्व्हर बिघडल्याने जगभरातील संगणकावर असलेल्या सर्व सेवा शुक्रवारी बंद पडल्या. बँकांचं काम थांबलं, शेअर मार्केट बंद झाले, विमानांचं उड्डाण देखील रद्द झाले. राज्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झालाय. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या 24 तासात विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात अखेर UPSCनं कारवाई केली आहे. UPSCनं पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांवर नजर फिरवूयात. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत पूजेचा मान मिळालेले बागलाण तालुक्यातील अंबासन येथील बाळकृष्ण अहिरे व आशाबाई अहिरे या दाम्पत्यांचा आज त्यांच्या मूळ गावी अंबासन येथे सत्कार करण्यात आला. पंढरपूर येथून दर्शन घेऊन हे दाम्पत्य गावात आल्यानंतर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मालेगाववर पाणी टंचाईचं संकट. मालेगाव शहराला होणारा पाणी पुरवठा क्षेत्रात घट होत असल्यामुळे शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. यंदा अद्यापपर्यंत झालेल्या अत्यल्प पावसामुळे नदी नाले कोरडे ठाक पडलेत. त्यामुळे मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावात देखील मुबलक पाणी साठा शिल्लक नाही. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच योग्य नियोजन करून पाणी बचत करावी, अन्यथा येत्या 15 दिवसात शहरात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन देखील करण्यात आले. मालेगाव शहराचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल हे सध्या गडचिरोली येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने बुधवारी केलेल्या दमदार कामगिरीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या नक्षलवाद्यांवर 86 लाखांचं बक्षीस होतं असं प्रशासनानं कळवलंय. निलोत्पल यांनी केलेल्या सिंगम स्टाईल कामगिरीचे मालेगावकरांनी सोशल मीडियातून स्वागत व्यक्त केलंय. मालेगाव महानगरपालिकेला नुकताच दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात स्पार्क पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाकडून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत 2023-24 मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल मनपाला गौरवण्यात आले. आयुक्त रवींद्र जाधव यांनी हा सन्मान स्वीकारलाय. मालेगाव शहरातील अमय रिसॉर्टमध्ये आयोजित लग्न सोहळ्याप्रसंगी अज्ञात चोरट्यांनी वधूच्या आईच्या पर्समधून तब्बल 3,28,000 रुपये किमतीचे दागिने, मोबाईल, पर्स असा मुद्देमाल चोरी केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी प्रतिमा नरेंद्रसिंग परदेशी राहणार कळवण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मालेगाव शहरातील कॅम्प पोलीस हद्दीत SS मोबाईलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याची पुढची अपडेट हाती आली आहे. सदर दुकानातून सुमारे 4,82,889 रुपयांचे एकूण 37 महागडे मोबाईल 2 अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पळून नेले होते. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला होता. यामध्ये मोहम्मद साजिद सलीम सिंगानिया वय वर्ष 17 राहणार गोलनगर गल्ली नंबर 6 मालेगाव याने व त्याचा 2 साथीदार यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाले. त्यांच्या नातेवाईकांसोबत ताब्यात घेऊन विधी संघर्षित बालक यांच्याकडून चोरीचे मोबाईल घेणाऱ्यांकडून 37 मोबाईलपैकी एकूण 2,90,424 रुपये किमतीचे एकूण 24 मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती, मालेगाव माननीय सहकारी पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ, मालेगाव कॅम्प विभाग यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार चेतन समस्तकर, पोलीस शुभा चोपडे,
शरद मोगल, योगेश कोळी, दत्ता माळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर मोबाईल फोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस केला। राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात व तक्रारी सोडवल्या जाव्यात यासाठी प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्यात। त्यानुसार मालेगाव आगारकडून हा दिवस साजराही झाला, परंतु प्रवाशांच्या समस्या किंवा चर्चा न करता केवळ फोटो सेशन करीत प्रवासी राजा हा दिवस साजरा करण्याचा पराक्रम मालेगाव आगारातील महाभाग अधिकाऱ्यांनी केला। विशेष म्हणजे कार्यक्रमाला नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। आगार अधिकाऱ्यांकडून प्रवाशांचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर अनेकांना सत्कार झाल्याचं आश्चर्य व्यक्त केलं। मालेगाव मध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणाची आणखी एक घटना घडली आहे। खुल्या गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढतीये। चोरीच्या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता गुन्हेगारानेच त्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला। यामध्ये इस्तियाक अराफात हे जखमी झाले असून गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। या महाराष्ट्रातील या प्रमुख बातम्यांसोबत या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया। बातम्या महत्त्वाच्या वाटत असल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका आणि रोज अपडेट राहण्यासाठी आठवणीनं कसमादे अपडेटला सबस्क्राइब करा।